नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक. कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात खलबतं. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातील अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या परीक्षा अखेर 8 दिवसांनी पुढे ढकलल्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाला घ्यावी लागली दखल. ठाण्यातील दुभाजक पाडणाऱ्यावर अखेर कळवा पोलिसांकडून गुन्हा दाखल. दुभाजक पाडणाऱ्या समीर भोईर या तरुणाला अटक. बीबीसीच्या बंदी घातलेल्या माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरून दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात गोंधळ. लेफ्ट विंग आणि एबीव्हीपी कार्यकर्ते आले आमने सामने. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. आज देशभरातील चित्रपटगृहांमध्ये शाहरुख खानचा पठाण चित्रपट होणार प्रदर्शित. थिएटर बाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था. आणि आज माघी गणेश जयंती. राज्यभरातील गणेश मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन. दर्शनासाठी भक्तांची गर्दी. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यानंतर आता या प्रकरणात मोठे खुलासे समोर येत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फडणवीसांना तुरुंगात टाकण्याची सुपारी कोणी दिली, हा सवाल आता उपस्थित होतोय. जवळपास 2 महिने फडणवीसांच्या नागपूरमधील घरावर पाळत ठेवण्यात आली होती आणि पोलीस खात्याच्या विविध अधिकाऱ्यांनी नागपूरमध्ये विविध लोकांची चौकशी देखील केली आहे. फडणवीस यांच्या विरोधात काही कागदपत्र हातात लागतात का, याचा देखील प्रयत्न करण्यात आल्याचं कळतंय. महाविकास आघाडीतील कोण मोठा नेता ज्याच्या इशाऱ्यावर हे काम झालं, याचं मात्र उत्तर मिळालेलं नाही. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, फडणवीसांना अटक करण्याचा डाव रचण्यात आला होता असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. कितपत तथ्य, काय सविस्तर अपडेट? नाही, या संदर्भात जर बघितलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्वतः खुलासा केलेला आहे की संजय पांडेंच्या माध्यमातून मला अटक करण्याचा डाव होता. यासाठी सर्व तयारी सुरू करण्यात आली होती. ज्या पद्धतीनं आता माहिती मिळते की त्यांच्या घरावर देखील पाळत ठेवली होती. विविध पोलीस खात्याचे अधिकारी कागदपत्रे एकत्र करण्याचे प्रयत्न करत होते. त्यांच्या विरुद्ध काही सुगावे मिळतात का, काही माहिती मिळते का, यासाठी पोलीस देखील चौकशी करत होते. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यात जर बघितलं आपण तर ही सर्व माहिती खुद्द फडणवीस यांना माहिती होती. त्यांनी या संदर्भातला खुलासा एकीकडे सार्वजनिकपणे केलेला आहे, पत्रकारांच्या पुढे देखील केला. काल दिल्लीत देखील केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर देखील त्यांनी पत्रकारांना सांगितलं की मला अटक करण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा होता. पण महत्वाचं हे आहे की संजय पांडे यांना कोणी हा आदेश दिला होता की फडणवीस यांना अटक करावी आणि या अटक करण्यामागे उद्देश काय होता, या सगळ्या गोष्टीचा खुलासा अजूनही व्हायचा. या संदर्भात निश्चितपणे देवेंद्र फडणवीस अजून खुलासा करतील. पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की राज्याच्या गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली होती की त्यांना अटक करण्याचा डाव आहे. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री जे होते साधारणतः दिलीप वळसे पाटील यांनी जर स्पष्ट म्हटलं की आमचा असा काही डाव नव्हता, पण त्यांनी म्हटलं की वळसे पाटलांनी यातून काहीच माहिती नसेल, कारण की अतिशय वरिष्ठ लेवलवरून हे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे हे वरिष्ठ लेवलवरून आदेश देणारे कोण आहेत याचा देखील खुलासा लवकर व्हावा असा प्रयत्न फडणवीस यांनी केलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भात निश्चितपणे आता काय कारवाई होते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार. निश्चितच. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता महाराष्ट्रासह देशविदेशातील बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशाला संबोधित करणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थातच संध्याकाळी 7 वाजता त्या राष्ट्राला संबोधित करणार आहेत. यावेळी त्या काय बोलणार याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. मुंबई विमानतळावर उद्यापासून प्रवेश अधिक सुलभ होणार आहे. टर्मिनल 1 आणि 2 या दोन्ही ठिकाणी प्रवेशद्वारावर बारकोड यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा उद्यापासून कार्यान्वित होणार आहे. बेस्ट प्रशासनाकडून मुंबईमध्ये 18% वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवण्यात आलाय. याचा सर्वात मोठा फटका हा झोपडपट्टी आणि चाळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक बसणार असल्याचं सांगण्यात येतंय.
मुंबईतील काही भागात 30 आणि 31 जानेवारीला पाणी कपात करण्यात येणार आहे। भांडूप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त व्यासाची जलवाहिनी जोडण्याचं काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय। सावित्रीबाई फुले विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा अखेर 8 दिवसांनी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। लागोपाठ परीक्षांमुळे वेळापत्रक कोलमडल्यानं परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर प्रशासनानं याची दखल घेत परीक्षा 8 दिवसांनी पुढे ढकलल्या। बुलढाण्याच्या खामगावमध्ये एसएसडीव्ही शाळेसमोरील रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघातांची शक्यता होती। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर बातमीची तात्काळ दखल घेत शाळेसमोरील रस्त्यावर गतिरोधक बसवण्याचं काम सुरू झालंय। त्यामुळे पालकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेत। आज माघी गणेश जयंतीनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंदिरात आणलेल्या पाळण्यासाठी 2 किलो 280 ग्रॅम सोनं वापरण्यात आलंय। या पाळण्यासाठी बाजूचे स्टँड यासाठी 10 किलो चांदी वापरण्यात आली आहे। उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। कसबा आणि पिंपरी चिंचवड या 2 विधानसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल। अजित पवारांसह 4 नेते मातोश्रीवर या बैठकीला उपस्थित असतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजस्थान दौऱ्यावर आहेत। राजस्थानच्या प्राचीन निळकंठ महादेव मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेसाठी शिंदेंना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे दिल्लीहून थेट राजस्थानकडे रवाना होणार आहेत। आता 40 आमदार निवडून आले, मात्र यापुढे 6ही आमदार निवडून येणार नाहीत असा टोला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जयंत पाटील यांना लगावलाय। जर बहुमत सिद्ध करायचं झालं तर 184 आमदार होतील। राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा येतील, मग त्यांच्याकडे किती उरतील असा टोला त्यांनी यावेळी लगावला। चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत भाजपची आज भूमिका ठरणार आहे। पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतील। या बैठकीमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। मंत्री दीपक केसरकर यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये ते आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार आहेत। त्यामुळे केसरकर नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आरोग्यमंत्री तानाजी सावंत आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी ते राज्यस्तरीय बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती। या प्रकरणी गिरगाव कोर्टाच्या कार्यवाहीवर 25 जानेवारीपर्यंत मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली होती। ही स्थगिती कायम राहण्यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या स्वास्थ्याच्या तपासणीसाठी मेडिकल बोर्डाच्या मागणीवर आज निकाल येणार आहे। नेव्ही हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्स भोसले यांची तपासणी करतील। मात्र त्यासंदर्भात सीबीआय तर्फे देण्यात आलेल्या यादीवर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्ट आज निर्णय देणार आहे। मुक्ताईनगर पोलीस वसाहत काटेरी झुडपांच्या विळख्यात अडकलेली आहे। या परिसरात घाणीचं साम्राज्य देखील निर्माण झालं असून यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी होतीये। भिवंडी शहरात शांतीनगर इथे रस्त्याचं काम सुरू असताना तो खचलाय। ड्रेनेज लाईनचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं हा रस्ता खचल्याचा नागरिकांनी आरोप केलाय। भिवंडी तालुक्यातील खालिंग खुर्द गावात बौद्ध स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ग्रामस्थांची कुचंबना होते। यामुळे पाईपलाईनवरच्या अरुंद रस्त्यावरून अंत्ययात्रा ग्रामस्थांना न्यावी लागते। भिवंडी तालुक्यात जमिनीच्या वादातून 2 कुटुंबात हाणामारीची घटना घडली आहे। या हाणामारीमध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली। विषारी औषध प्राशन करून विहिरीत उडी घेत गजानन सावत यानं आत्महत्या केल्याचं समोर आलंय। मात्र त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जळगावच्या चोपडा शहरात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। एका वाहनातून दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले असून यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4,84,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला। या कारवाईमध्ये पोलिसांनी 2,82,000चा मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। औरंगाबादच्या शहानूर मिया दर्गा चौकात असलेल्या हॉटेल आणि किराणा दुकानाला भीषण आग लागली होती। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीमध्ये लाखो रुपयांचं सामान जळून खाक झालंय। गोंदियाच्या आमगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळा आणि महाविद्यालयाला अचानक आग लागली। या भीषण आगीमध्ये इमारत जळून खाक झाली आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे।
ठाण्यातील विटावा इथल्या रस्त्यावरील 12 दुभाजक पायानं पाडणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। समीर भोईर या दुभाजक पाडणाऱ्यावर कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। लाथा मारून रस्त्यांवरील दुभाजक पाडतानाचं सीसीटीव्ही समोर आलं होतं आणि लोकांच्या जीवितास हानी पोहोचवण्याच्या उद्देशानं केलेलं हे कृत्य असा गुन्हा या तरुणावर दाखल करण्यात आलाय। मुंबईतील एका जोडप्याला लोणावळ्यामध्ये शस्त्रांचा धाक दाखवून लुटण्यात आलं। यावेळी झालेल्या झटापटीत पर्यटक युवक जखमी झालाय। लोणावळा पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय। जुन्या पुणे मुंबई हायवेवर खंडाळ्यातील एका दरीत दुचाकीस्वार पडला होता। या दुचाकीस्वाराची पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं सुखरूप सुटका केली आहे। दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात 6 दिवसात 7 मृतदेह आढळलेले आहेत। यात 3 लहान मुलांचा देखील समावेश आहे। मृतांच्या कुटुंबियांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। चीनमधील घातक कीटकनाशकांचा भारतात वापर होत असल्याची माहिती उघड झाली आहे। मुंबई बंदरावरून ही घातक कीटकनाशकं जप्त करण्यात आल्याची माहिती DRIनं दिली आहे। बाजारात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केलेली आहे। दोघांकडून 19 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। डोंबिवलीत 19 वर्षीय दुचाकी चोरट्यानं तब्बल 13 दुचाकी चोरलेल्या आहेत। सीसीटीव्हीच्या मदतीनं या चोरट्याला अटक करण्यात आली आहे। भिवंडी न्यायालयामध्ये 2000ची लाच मागितल्या प्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागानं लिपिकाला अटक केलेली आहे। दाखल प्रकरणाचे नंबरिंग करण्यासाठी या लिपिकानं लाच मागितली होती। शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा नसल्यानं रात्री पाणी द्यायला गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय। यवतमाळच्या सालोड कृष्णपूर गावात ही घटना घडली आहे। हत्या करून फरार झालेल्या आरोपीच्या तब्बल 4 वर्षांनंतर पोलिसांनी मुसके आवळलेले आहेत। 2019 मध्ये श्री इंजिनिअरिंग कंपनीमध्ये घुसून आरोपी सोमेश इधाटेनं कंपनीच्या मालकाचा चुलत भाऊ जगदीश भराडची निर्घुण हत्या केली होती। पंढरपुरात संतपेठ परिसरात 7 वर्षाचा चिमुकला खेळत असताना अज्ञातांनी सार्वजनिक शौचालयाच्या इमारतीमध्ये नेऊन त्याची निर्घुणपणे हत्या केली आहे। कृष्णा धोत्रेच्या हत्येनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मुंबई महानगरपालिकेतील 15,000 कंत्राटी कामगारांचे मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे। रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्यावं अशी मागणी करण्यात येते आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचे 51वे विदर्भ प्रांत अधिवेशन अकोला इथे थाटात पार पडलं। सर्व जिल्ह्यांमधून 100-1000 कार्यकर्ते सहभागी झाले होते। बुलढाण्यातील खामगावात खासगी रुग्णालयात उपचारास आलेल्या दाम्पत्यासोबत गैरवर्तन करत लुटमार केल्याचा आरोप करण्यात आलाय। आमरण उपोषण करत त्यांनी न्यायाची मागणी केली आहे। कोयना अभयारण्य प्रकल्पग्रस्तांनी सांगलीमध्ये वन विभागाच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे। प्रकल्पग्रस्तांना सरकारकडून दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यानं हे आंदोलन सुरू आहे। चिपळूणमधील सोनगावमधील ग्रामस्थ MIDC कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेले आहेत। अनधिकृत गोशाळेवर कारवाई व्हावी म्हणून हे उपोषण सुरू करण्यात आले। आज प्रदर्शित होणाऱ्या पठाण या चित्रपटाविरोधात सांगलीमध्ये बजरंग दल आक्रमक झालेला आहे। पठाण चित्रपट रिलीज झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलानं चित्रपटगृह चालकांना दिलेला आहे। कोरोना काळातील थकीत प्रोत्साहन भत्ता रक्कम देण्यात यावा या मुख्य मागणीसाठी आशा स्वयंसेविकांनी नांदगाव पंचायत समितीसमोर मुक्कामी आंदोलन सुरू केले। बुलढाण्यातील जावळामध्ये ग्रामस्थ देविदास मोरेंनी चक्क विहिरीत बसून आमरण उपोषण सुरू केलंय। गावठाणला लागून असलेली घरं नियमाकुल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येते। राज्यभरात अनेक बोगस कंपन्यांकडून सर्रास बोगस खतं विक्री सुरू आहे। याच्या निषेधार्थ जनशक्ती संघटनेकडून प्रजासत्ताक दिनी पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालय पेटवण्याचा इशारा देण्यात आलाय। वाशिमच्या मांगुळ झनक गावातील विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली। यानिमित्त गावात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी आमदार अमित झनक यांनी देखील टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरला। उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राच्या जामिनावर सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे। दरम्यान लखीमपूर खिरी ही अतिशय गंभीर घटना होती, त्यामुळे आशिष मिश्राला जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल असं म्हणत जामिनाला विरोध करण्यात आलाय। लखनौमध्ये 3 मजली इमारत कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे। या इमारतीच्या ढिगाऱ्यातून 10 जणांना बाहेर काढण्यात आलंय। सीएम योगी आदित्यनाथ यांनी देखील या अपघाताची दखल घेतली आहे।
बीबीसीच्या बंदी घातलेल्या माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरून दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठामध्ये राडा झाला। यावेळी लेफ्ट विंग आणि अभाविपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। या गोंधळानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। हरियाणाच्या रोहतकमध्ये एका डॉक्टरनं पत्नी आणि 2 मुलांची चाकूने वार करत हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। कौटुंबिक कलहातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं एक वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेलं आहे। संधी मिळाल्यास पाकिस्तानात जाऊन रामकथा सांगू असं बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटलंय। बाबा धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी आली असून मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। केरळमध्ये एका नव्या व्हायरसनं चिंता वाढवली आहे। मुलांच्या वैद्यकीय अहवालातून त्यांना नोरोव्हायरसची पुष्टी झाल्याचं समोर आलंय। आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेनं क्रीडा मंत्रालयाच्या 5 सदस्यीय समितीला मान्यता दिलेली आहे। भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपानंतर क्रीडा मंत्रालयानं ही समिती स्थापन केली होती। 5G नेटवर्कमध्ये जिओनं आणखी एक मोठी झेप घेतली आहे। आजपासून देशातील 50 नवीन शहरांमध्ये जिओ ट्रू 5G सेवा सुरू होते आहे। आतापर्यंत देशातील 184 शहरांमध्ये जिओ ट्रू 5G सेवा पोहोचलेली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये यंदा ब्रह्मोस मिसाईल सोबत आधुनिक शस्त्रास्त्र दिसणार आहेत। रणगाडे आणि कमीत कमी वेळात पूल बांधण्याची प्रणाली देखील यावेळी पाहता येणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे। अनंतनागमध्ये तिरंग्याच्या रंगात क्लॉक टॉवर रंगलेलं पाहायला मिळतंय। कार्यक्रमात खुर्च्या आणण्यासाठी उशीर केल्यामुळे मंत्र्यानं कार्यकर्त्याला दगड मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। तामिळनाडूचे मंत्री SM नासर यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। इंडोनेशियामध्ये इथल्या महाकाम नदीत बुडालेल्या एका 4 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडत नव्हता। अखेर एका भल्या मोठ्या मगरीनं आपल्या पाठीवर तो मृतदेह आणून नदीकाठच्या लोकांना सोपवला। झाडाच्या अगदी शेंड्यावर जाऊन बसलेला पांडा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। अगदी बोटा एवढ्या फांदीवर त्यानं सांभाळलेला तोल पाहून लोक त्याचं कौतुक करतायत। एका शाळेतील विद्यार्थ्यांचा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। पेपर सोडवताना कॉपी केल्याचं सांगितल्यामुळे ही हाणामारी झाल्याचं कळतंय। सोशल मीडियावर सध्या नारळाच्या करवंटीमध्ये बनणारा चहा चांगलाच व्हायरल होतोय। खोबरं काढलेल्या रिकाम्या करवंटीत उकळणारा चहा पाहून आपणही त्याची चव चाखावी असं नक्कीच वाटेल। अँग्री बर्ड प्रमाणे एका अँग्री डॉगचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। व्हिडिओ गेम खेळणारा या कुत्र्याचा जेव्हा गेमच बंद करण्यात येतो तेव्हा त्याची रिॲक्शन पाहून नक्कीच मजा येते। दोघांची भांडणं तिसऱ्याचा लाभ ही म्हण आपण ऐकलीच असेल। असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय। यात आपसातच भांडत बसलेल्या सिंहांमुळे एका म्हशीला आपला जीव वाचवता आलाय। शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण हा चित्रपट आज रिलीज होणार आहे। रिलीज पूर्वीच या चित्रपटानं देशभरात खळबळ उडवून दिली आहे। दरम्यान शाहरुख खानच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या शहरातील थिएटर्सचं बुकिंग केलं असून या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। SS राजामौली यांच्या RRR या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यानं ऑस्करमध्ये प्रवेश केला। या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीसाठी नामांकन मिळालंय। ऑस्कर नामांकन 2023 जाहीर झालेलं आहे। ऑल दॅट ब्रीथ्स या माहितीपटाला डॉक्युमेंटरी फीचर फिल्म या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले। नेटफ्लिक्सच्या द एलिफंट विस्पर्स या शॉर्ट फिल्मला ऑस्करमध्ये डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालेलं आहे। ऑस्कर विजेते गुनीत मोंगा यांनी डॉक्युमेंटरीची निर्मिती केली आहे। सारा अली खानच्या ए वतन मेरे वतन या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। यातील तिचा अभिनय आणि तिचा संवाद प्रेक्षकांना अजिबात आवडलेला नाहीये, त्यामुळे अनेक जणांनी तिला ट्रोल केलंय।
सध्या चर्चेत असलेल्या उर्फी जावेदनं एक नवा फोटो पोस्ट केलाय। यात तिनं कचऱ्याच्या पिशव्यांपासून तयार केलेला आपला ड्रेस दाखवलाय। पुलकी सम्राट रिचा चड्डा आणि पंकज त्रिपाठींच्या फुकरे 3 याची रिलीज डेट समोर आलेली आहे। 7 सप्टेंबरला जन्माष्टमीच्या दिवशी फुकरे 3 रिलीज होणार आहे। बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत सध्या तिच्या आगामी इमर्जन्सी या पॉलिटिकल ड्रामा चित्रपटामुळे चर्चेत आहे। या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून त्याचा एक व्हिडिओ तिनं शेअर केलाय। मराठी अभिनेता सुबोध भावेनं बायकोसोबत नवीन मेट्रोच्या प्रवासाचा आनंद लुटलेला आहे। मेट्रोतून प्रवास करतानाचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केलाय। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।